इकडे स्टेजवरचे पण खाली बसा, थोडं खाली बसा. मला वाटतं आपण ही सगळी लढाई या मातीतच खरं ताकद आहे. प्रचंड ऊर्जा या भूमीमध्ये खरं तर दडलेली आहे, लपलेली आहे. या आजूबाजूच्या मातीनं किती रक्त ओतून घेतलं असून स्वतःमध्ये कित्येक सरदाराचे प्राण अर्पित झाले असून या रायगडाच्या भूमीच्या आजूबाजूला कित्येकांनी आपला संसार, आपला सगळा परिवार त्याग केला असेल. कदाचित वाटलंही नसेल सरदारांना का आपण गेल्यानंतरही 350 वर्षानंतर त्याचं स्मरण या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला माणूस तेवढ्या ताकदीनं ठेवेल. दोनही गोष्टी जवळ आहे, महाडचं चवदार तळ आणि हे रायगड. छत्रपतीच्या काळात जातीवाद, धर्मवाद कुठलाही नव्हता. सगळ्या जातीचे सरदार होते, 18 पगड जातीचे लोक काम करत होते. सामान्य माणसाबद्दल अतिशय आस्था होती. जरी परकीयांचा काळ होता, प्रचंड निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही माजलेली होती, तरी लोकांच्या डोक्यात मनात कुठलंही भय नव्हतं. आपण पाहतोय की जेव्हा छत्रपतीनं पहिला किल्ला ताब्यात घेतला तेव्हा 7 ते 8 लोक होते. इथून जवळच आदिलशाहीची फौज किमान 50-60 हजार संख्येनं होती आणि आदिलशहाचाच किल्ला ताब्यात घ्यायचा होता. म्हणजे असं म्हणा का सूर्यालाच घ्यायचं असं समजा. आणि मग सूर्याला घेण्याची ताकदच त्या तरुणांमध्ये आली, 7 लोकांमध्ये. तेव्हा काही बुजुर्ग लोक म्हणायचे हा मूर्खपणा आहे. उद्या हा किल्ला घेता घेता 50 किलोमीटरची फौज घोडदौड करत 50-60 हजार फौज जर अंगावर आली तर आपण काहीच राहणार नाही, बेचिराग होऊन जाईन सगळेजण. असलं नसलं सगळे स्वप्न भंगून जाईन. पण जिजामाता त्या बुजुर्ग लोकांना म्हणतंय भंगू दे स्वप्न, जाऊ दे आमचा एक शिवबाने दुसरा शिवबा तयार करू, पण किल्ला ताब्यात घेतल्याशिवाय राहू नये. केवढी मोठी उर्मी होती, केवढी मोठी राष्ट्रभक्ती होती. सामान्य माणसासाठी किती झटावं, किती लढावं, किती रक्त वाहवावं हे छत्रपतीनं आम्हाला शिकवलं. त्या छत्रपतींना कधीही आम्ही पाहतोय या सगळ्या मागच्या जिजाऊच्या वाड्यामध्ये त्या औरंगजेबाचा लेखक लिहितं का शिवाजी हा आने के बाद क्या करते थे. हा चामारवाडी आहे हा भाग म्हटलं म्हणजे इकडलं. म्हणजे आता आपण पाहिलं तर शूद्र आणि क्षत्रिय अशा पद्धतीतला भाग असा. आणि जिजाऊचं पाणी या वाड्यातलं पाणी भरणे झालं का आजूबाजूचे लोक सगळे पाणी भराले त्या वाड्यातल्या विहिरीवर यायचे आणि तिथे छत्रपती बसायचे. त्यांच्या लहान लेकराला कडेवर घ्यायचे. इथं असणारे फळं सगळ्यांच्या हातात द्यायचे आणि हातात देऊन त्यांना त्या पोरांना वागवायचं. जेव्हा जेव्हा थोडंसं शांतपण होतं तेव्हा तेव्हा ते त्या पोरांना पाळण्याचं काम छत्रपती राजानं, एवढ्या मोठ्या राजानं त्यावेळेस केलं. ही लहान गोष्ट नाही आहे. तेव्हा त्या लेखकाच्या लक्षात आलं का छत्रपतीच्या शिवाजी महाराजचे मावळे छत्रपतीच्या या स्वराज्यासाठी का मरतात. एका इकडे मानधन असणारे मावळे होते आणि दुसऱ्या इकडे फक्त आवाज देऊन उभे राहणारे मावळे होते. सगळे कामधंदे सोडून कोणी असं म्हणत नव्हतंय का मी आता थकलो म्हणून, माझ्या घरी लग्न आहे म्हणून. सगळे म्हणत होते लग्न महत्वाचं नाही, राज्य महत्वाचं आहे, रयत महत्वाची आहे. अशा या भूमीमध्ये आम्ही आहोत. ही अन्यसाधारण भूमी नाही आहे. मी उपोषणाला इकडे बाहेर जात होतो तेव्हा येताना किल्ल्याकडे पाहत होतो. दिवसा हा किल्ला कसा दिसतोय, रात्रीचा कसा दिसतोय, सकाळचा कसा दिसतोय.
या किल्ल्यानं तुम्हाला लढणं शिकवलं, स्वाभिमान शिकवला, इथली लूट थांबवली. इथे जे पाटीलकी, देशमुखी, देशपांडे, कुलकर्णी, देसाई अशी जी काही पद्धत होती, पिकवलेल्या धान्यामध्ये तिसरा हिस्सा आम्ही पाहतोय. पहिला हिस्सा मोगलांच्या हाती, दुसरा हिस्सा त्या वतनदाराच्या हाती. 2 हिस्से आणि राहिलेला एकच हिस्सा शेतकऱ्याला भेटत होता. वतनदार म्हणजे सरकारच होतं त्या भागातलं. त्या वतनदाराची खऱ्या अर्थानं बेमोड करण्याचं काम माझ्या जिजाऊन आणि छत्रपतीनं केलं. दाना एक दाना सुद्धा त्या वतनदाराच्या घरात जाऊ दिला नाही. मित्र, वतनदार नातेवाईक होते, जवळचे होते, रक्तातले होते, पण गय केली नाही. और जातीसाठी भांडणाऱ्या लोकांना, धर्मासाठी भांडणाऱ्या लोकांना छत्रपतीचा इतिहास आणि फक्त अफजल खान कापलंच एवढं पाहू नका. जातीतला आणि सक्का नातेवाईकाला सुद्धा वतनदारी दिली नाही, हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्ही महापुरुषाच्या मागे जात लावता, याच्यासारखं दुःख मोठं नाही आहे. आणि मग अशा सगळ्या या व्यवस्थेमध्ये उरून पुरणारे आमचे मावळे आणि सगळे ते राजे पण खऱ्या अर्थानं पार वारंवार यावं असं वाटतं. काळ बदलत गेला आणि बदलत्या काळात जातीवाद फेपडला. सगळ्याकडे जातीवादीचं दृश्य दिसायला लागलं. सावित्री 8 वर्षाची सावित्री होती आणि पेशव्यानं ऑर्डर केली होती का पोरगी जन्माला येणं म्हणजे पाप आहे, ते संकट आहे. खंडेराव या सावित्रीला लोटून टाक विहिरीत. व्यवस्था येतं आणि लोटून द्यायची व्यवस्था तयार होतं. ती माय मावली सावित्रीची माय म्हणून मी वागवून हिला, ही काही संकट नाही आहे. या सावित्रीला लागन तसं खुश तुमचा 1 पैसा घेणार नाही. पण पेशवे सांगतात की ते उडीत टाक, पुरीला जगवणं म्हणजे पापाचंच लक्षण आहे असं समजून तिला विहिरीत लोटण्याची तयारी होते. आणि तितक्यात एक इंग्रज येतून वर ते फायरिंग करतं आणि सावित्री वाचतं आणि आई तिला कळवळतं. मित्र, कसे काळ होते बघा. ती सावित्री संघर्षातून काय निर्माण होतं, वेदनेतूनच इतिहास निर्माण झाला. सुखातून राजा पैदा नाही होत. सुखातून राजा पैदा झाला असं म्हणून मावळा तयार नाही होत. वेदनेतून इतिहास घडलेला आहे, लक्षात घ्या. सावित्री ही पहिली या भारतातली पहिली शिक्षिका होती, लहान गोष्ट नाही. अहिल्यादेवी होळकराचा इतिहास वाचा. वनवा पेटला असतं. मालवा राज्यामध्ये 5-6 गावात सगळे पेटलेले असतात, घर दार सगळं पेटलेलं असतं. माणसं फक्त तेवढे पडलेले जिवंत असतात, ढोरं पेटलेले असतात. आणि अशा वेळेस खंडेरावचा वर्ष श्राद्ध येतं. अख्खं होळकर फॅमिली म्हणतंय का आपला एकुलता एक मुलगा होता, याचं वर्ष श्राद्ध आपण चांगलं करू. पण अहिल्याच्या डोळ्यात फक्त ते पेटलेले गाव दिसत होते. सगळी ब्राह्मण मंडळी म्हणत होती काही परंपरा आहे, वर्ष श्राद्ध करावं लागतं, जीव घालावं लागतं, ब्राह्मणाला दान द्यावं लागतं, त्याच्याशिवाय आत्म्याला शांती भेटत नाही. पण अहिल्यादेवी होळकर त्या काळात लात मारत त्या सगळ्या गोष्टीला आणि सगळ्याचा सगळा पैसा पेटलेल्या वनव्याच्या गावात नेऊन टाकतंय. ब्राह्मण मंडळी श्राप देऊन देतय, पण अहिल्या त्या ब्राह्मण मंडळीला समजून सांगतं आणि ब्राह्मण मंडळी तेव्हा तयार होतंय का आमच्या हिश्याला आलेला 1 पैसा सुद्धा त्या गावाला टाका. ही परिवर्तन आहे. बाबासाहेब आंबेडकर पदवी घेऊन येतं. जगातले आम्ही पाहतो या देशातला पहिली पदवी अर्थशास्त्राची या देशातला पहिला माणूस घेऊन येतं. आणि जेव्हा प्राध्यापक म्हणून शिकायला येतं तेव्हा माठ वेगळं ठेवलं जातं. काय अपमान आहे लक्षात. या सगळ्या व्यवस्थेवर आम्ही पाहतोय या सगळ्या लोकांनी मात केली आणि हे सगळे लोक सामान्य माणसासाठी जगलेले. लक्षात, अतिशय शेवटच्या माणसं. आम्हाला पडण्याचं गमच नाही, कारण आमदारकीमुळे करतोय ते आम्ही तसंही करतो ना आताही करतो. त्याच्यानं गिरने से क्या मतलब होता. एखाद्या चांगल्या कार्यासाठी पदाची गरज असतं असं काही नसते. डोक्यात विचार तसा पाहिजे असतं आणि विचारानं जगणारे माणूस कधीच थकत नाही, कधी थांबतही नाही आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही. आम्ही उपोषणाला काल बसलो ना आज मुख्यमंत्र्यांना 2 माणसं पाठवले. ह्या आमच्या विचाराचा विजय. लक्षात घ्या, तुम्ही ज्या विचारानं इथे झेंडे घेऊन आलात
ते भगवे घेऊन आले, निळे घेऊन आले का हिरवे घेऊन आले मला माहित नाही. हिंदू आला, मुसलमान आला, तेली आला, माडी आला, बंजारा आला, मराठा आला का माथंग आला हे माहित नाही, पण तुम्ही विचारानं वेदना घेऊन आले, वेदनेचा विचार घेऊन आले. आणि विचारच माणसाला प्रबळ करतं. ते म्हणतं ना, जेव्हा अहिल्यादेवी होळकर महिलांची सशस्त्र शाळा सुरू करतं शस्त्र शिकवण्याची, आणि अट अशी घालतं असतं का सगळ्यात तरबेज आमचा तो तलवार बाजू आहे त्याच्यासोबत त्या महिलेला लढावं लागेल, आणि दिवस दिले जाते फक्त 10. अहिल्यादेवी गडबडून जातं, महिला शिकल्या पाहिजे, महिलांना तलवारी चालवता आल्या पाहिजे. जशी जिजाऊ चालत होते तशी ताराराणी चालवत होते, तशी माझ्या भागातल्या सगळ्या महिला तलवारी चालवल्या पाहिजे. पण तलवारी शस्त्रबंदी होती महिलांना. जिजाऊ पुन्हा पण टाकतं आणि पुन्हा आम्ही सांगतो एक शर्यत होतं आणि एक भळा मोठा तरबेज तलवारबाज उभा करतं एका महिलेसमोर, जे 8 दिवसात शिकलेली असतं, फक्त बलदंड असतं. पण आमची अहिल्यादेवी होळकर त्या महिलेला सांगतं, ताकद मनगटात नसते, ताकद डोक्यात असली पाहिजे. मनात जर ताकद असली तर काही करू शकतोय. आम्ही पहिल्यांदा दिव्यांगाचं काम सुरू केलं. कोणाला भेटाव, कुठं जाव, कोणत्या जिल्ह्यात जाव, तर काय लाऊडस्पीकर ना दिव्यांगांना बोलाव का काय करावं, अनेक प्रश्न होते आमच्यासाठी. 7 असेल होत असेल हे सगळे मंडळी तेव्हा भेटले, पण तरी सुद्धा एवढे काही आमच्याजवळ नावं गिवं नव्हते. केलं सुरू, सगळं भुईसपाटच होतंय. आणि मग अशा ह्याच्या सुरू करता 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 आज आपण पाहतोय या महाराष्ट्राचं आदर्श. तुम्ही एक सांगा, जेव्हा आम्ही 10-15 लोक जमा झालं असणार तुकोबाच्या गावात, देहूला पहिलं आंदोलन झालं, ते पण चांगलं स्थळी, जे का रंजले गांजले ते अशी म्हणे जो आपुले, काय योगायोग आहे. आणि त्या गावात हे आंदोलन सुरू झालं. त्या गावातलं सुरू झालेलं आंदोलन ते रायगडापर्यंत येईल. मला वाटतं सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्याच्या बैठक घेणारी संघटना दिव्यांगाची कोणती असेल तर ते फक्त प्रहार संघटना. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये आज दिव्यांगांना सन्मान भेटायला लागला, मंत्री आमदार बोलायला लागले, दिव्यांगाबद्दल आस्था निर्माण व्हायला लागला. आणि मग एक जण करायला लागला तर दुसऱ्यावर फरक पडायला लागलाय. चांगलं पेरल्यानं चांगलंच उगवते, त्याचं उदाहरण म्हणजे आपलं आंदोलन आहे, लक्षात घ्या. त्याचं मुख्य उदाहरण आज प्रत्येक 10-30 लाख रुपये आमदार निधीतून खर्च करावं लागतं, खासदाराला खर्च करावं लागतं. आपले शासन निर्णय आपण किती काढले हेच आपल्याला माहित नाही, अशी अवस्था झाली. प्रचंड यश आपण घेत असताना अजूनही दुःख मात्र तेवढंच बाकी आहे. आणि मग हे असंच सगळं आंदोलन करताना बरेच लोक मला हिनावत होते का बच्चूभाऊ तुम्ही दिव्यांगापुरतेच उरलेले आहे, तुम्ही जर शेतकऱ्याचं युवकांचं जर लढा उभारला असता तर कदाचित तुमचं नाव फार मोठं झालं असतं, तुम्ही देशाला गवसणी घातले असते. म्हटलं नाव मोठं हा विषय छत्रपतीच्या डोक्यात नव्हता, बाबासाहेबाच्या डोक्यात नव्हता, महात्मा फुल्यांच्या डोक्यात नव्हता. नाव मोठ्यापेक्षा काम मोठं पाहिजे असतं. नाव मोठं करण्यात काय करायचं, आणि हे काम फार मोठं आहे. तुम्ही ठेवलेला विश्वास इतक्या दुरून मला माहित आहे कशी परिस्थिती आहे कोणाकोणाची. तर काही दिव्यांगाचे तर अजूनच पगारच झाले नाही, तरी वर्गणी करून आले असणार. एकमेकाचे पैसे टाकून कोणाला जास्त पैसे टाकावे लागले असेल, कोणाला कमी टाकावे लागले असेल. आणि अशा सगळ्या प्रचंड विश्वासानं मित्र आपण पाहतोय काळ बदलला तरी व्यवस्था तीच आहे. पहिले आमच्या धान्यातून हिस्सा घेत होता, आता आमच्या उत्पन्नातून हिस्सा घेतो. स्थिती वही है, वो बदल नहीं रही है. आज आपण पाहतोय कोणाला पगार द्यावा, कोणासाठी सरकारनं झटावं, कोणासाठी सरकारनं यावं. आमच्यासारखा जर कदाचित मुख्यमंत्री असता
तर मी सांगतोय आंदोलन नाही. आमच्या दिव्यांगांना दरवर्षी आनंद उत्सव मनवला असता अशी अवस्था आणली असती आपण. जे छत्रपतीच्या विचाराची होती, जे जिजाऊच्या विचाराची होती. रयत महत्वाची आहे, सामान्य माणसं महत्वाची आहे. आम्ही जे इथं उभा आहो ना, हे रयतेसाठी आहो, आमच्या भल्यासाठी नाही आहे, मोठेपणासाठी नाही. आणि जे शिकलो आपण, जे इतिहासातून शिकलो. मग एक पत्रकार म्हणे तुमचा छोटा पक्ष आहे. म्हणलं कहा छोटा पक्ष है? जिसके आमदार ज्यादा होते हैं उसका बड़ा पक्ष होता है, पार्टी बड़ी होती है, ऐसे तेरे को लगता होगा? तो हमारा काम इतना ज्यादा है, उतनी उतनी पार्टी वो छोटी है. आम्ही ज्या क्षेत्रात काम केलं, अनाथासाठी काम केलं, रक्तदानामध्ये काम केलं, रुग्णसेवेमध्ये काम केलं. मंत्रीपद असताना सुद्धा इथून 1200 किलोमीटर आपण दिल्लीपर्यंत मोटरसायकलनं गेलो. 350 गुन्हा. मला वाटत नाही जगाच्या धर्तीवर कुठल्या आमदारावर असेल 350. त्या गुन्ह्यामुळं, नाशिकच्या गुन्ह्यामुळं आमचं पद आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जात होतं. कोर्ट नशिबानं आमच्या बाजूने उभं राहिलं, नाहीतर ते वाचलं तरी. काय काळूवरची लोणी खाणारी औलाद असते. फसला भेटला म्हणजे दे कापून सायाले. आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमचं येणं फार महत्वाचं आहे. ते म्हणताना आपण पाहतोय औरंगजेब कधी असणारे मावळे श्रीमंत होते, पैसे भेटणारे होते, खजिना होता, सगळंच होतं, घोडे होते, हत्ती होते. त्यांना जिंकायचं होता, एक एक प्रांत घ्यायचा होता आणि आम्हाला प्रांत वाचवायचा होता. दोन मध्ये फरक आहे. हमको बचाना था. आम्हाला माणसं वाचवायचे होते, त्यांना माणसं विकत घेतल्यासारखे घ्यायचे होते, किल्ले जिंकायचे होते. लढाई शिवबाची किल्ले जिंकायची नव्हती. माणसं जे मारतय मरतय त्याच्यासाठी जगण्याची लढाई होती. आणि या जगण्याच्या लढाईमध्ये तुमच्यासारखे लहान लहान मावळे तयार झाले. ज्यानं लोणी पाहिलं नाही, ज्यानं त्यांचे मावळे पाहिले तर जबरदस्त होते. आणि आमचा हा हाड मासाचा मावळा तयार व्हायचा आणि तो लढाचा. तुम इथून लढाचा नाही. ये उनकी बाहुबली थी, लेकिन विचार छत्रपति का था, इसीलिए जिंकते थे. आणि मग या सगळ्या लढाईमध्ये तुमचं येणं फार महत्वाचं आहे. पदासाठी, मुख्यमंत्र्यासाठी, मंत्र्यासाठी, पार्टी मोठी व्हासाठी, आमदार व्हासाठी सगळ्याच पार्ट्या आहे ना, सगळ्याच पार्ट्या आहे. मी या विधानसभेत जर कॉम्प्रोमाइज केली असती, 3-4 मले भाजपने दिल्या असत्या सीटा, राष्ट्रवादीने द्यायला तयार होती. लेकिन हमने बोला की यांच्या खेम्यात जाऊन मेंढूर बनल्यापेक्षा हारून साले सिंह बनवू आपण, वाघ बनवू. आम्हाला जिंका आमदारकी काय मोठी गोष्ट आहे. बच्चूकडून 20 वर्ष तर दोनही मोठ्या पार्टीच्या विरोधात जाऊन जिंकून घेतले आपण. मोठ्या पार्टीच्या विरोधात प्रचंड पैसा, पण कधी पाठिंबा नाही घेतलाय कोणाचा. द्यायला तयार होते, रस्त्यावर आबा होते, अरे पाठिंबा तरी घे, नाही तिकीट घेते. मैं बिल्कुल नहीं भाई, हमें आपकी लाचारी नहीं करना है. लाचारी करना है तो इन लोगों की लाचारी करेंगे, आपकी लाचारी नहीं करेंगे. या विचाराला आपण स्थिर राहिलो, मजबूत राहिलो. पडण्याचा गम नाही आहे, लढण्याची खऱ्या अर्थानं अभिमान आहे मला. आणि मग अशा या लढाईमध्ये आपण सगळे सहभागी झाले. खरं तर दिव्यांग आले नसते तर ही लढाई फार महत्वाची ठरली नसते. दिसाले जरी मी असलो, तानाजी नंतर कोण लढलं आम्हाला माहित नाही. जे सैनिक लढले असन बिचारे त्यांचं नावच माहित नाही, इतिहासाले शोकांकित आहे. पण दिसाले जरी बच्चू कडू असला तरी लढणारे मात्र आपण आहेत. तुमचा विश्वास आहे, तुमची मेहनत आहे. तुम्ही पदरातला पैसे खर्च करून इथं आला आहात. पगार तर सगळेलाच भेटन. तुम्ही नाही आले असते तरी कदाचित तो तुम्हाला भेटलाच असता.
पण ज्या प्रेमापोटी तुम्ही आले त्याला बच्चू कडूचा मानाचा मुजरा आहे. अशा या लढाईमध्ये मग कलेक्टर इथं आला आणि SP बाजूने बसला होता. ते माझे मित्र आहे, खूप चांगला माणूस आहे. आम्ही परिक्रमा करायला सोबतच होतो रायगडच्या. आत्ता आम्ही काहीतरी 1 महिना अगोदर परिक्रमा केली. आम्ही रायगड चारही बाजूने फिरलो आणि SP म्हणे तुम्ही अशी लढाई कशी लढताय. मला वाटत नाही जय देशामध्ये एखादा आमदार खासदार दिव्यांगांना घेऊन लढताना दिसतंय म्हणून. लढणं तर सोडा, पण साधं नको. ॲम्ब्युलन्ससाठी त्याचे पेमेंट त्याच्याकडनं घ्या. साधं त्या DPDC मध्ये बोलतही नाही. मग दुःख ज्याचे जास्त आहे त्याच्यासाठी बोलणारे माणसंच नाही आहे. तुमचं जे काय ते घ्या. आणि त्यांच्यासाठी ही लढाई फक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नाही आहे, लक्षात घ्या. ही दुहेरी तलवार. या दुहेरी तलवार मध्ये तुमच्या मागण्या पूर्ण होईल आणि दुसऱ्या धारेमध्ये तुमचं अस्तित्व अजून मजबूत करेल, अजून मजबूत करेल. ये दुधारी तलवार, एक तरफ चिरेंगे और दूसरे तरफ वार करेंगे. तुमच्या अस्तित्वाला स्थान देता ही लढाई, लक्षात घ्या. आणि म्हणून मी आंदोलन करताना यश अपयश पाहत नाही. मला माहित आहे हा दिव्यांग इथं जुळल्यानंतर याचे अस्तित्व, याचा अस्मिता अधिक जागृत होईल. ये लड़ने वाले लोग हैं, इनका भी एक संगठन है, टूट कर आ जाते हैं. हे जेव्हा आम्ही पाहतोय, हे जेव्हा जनसामान्यात जाईन तेव्हा तुमची अस्मिता आणि अस्तित्व अधिक मजबूत झाल्याशिवाय राहणार. म्हणून आंदोलनात आमचा देश जिवंत होता, परातंत्र्यात आमचा देश जिवंत होता. इथं प्रत्येक माणूस लढत होता. सामान्यातला सामान्य माणूस भारत माता की जय, भारत माता की जय म्हणत होता. ज्याच्या घरी खाली नव्हता तो सुद्धा फासावर जाण्याची भाषा बोलत होता. तेव्हा खऱ्या अर्थानं भारत जिवंत होता. आणि म्हणून आम्ही पाहतोय ही जिवंतपणा आमच्या दिव्यांग बांधवामध्ये नेहमी आला पाहिजे, असला पाहिजे. निवळ आंदोलन मागणीपुरतं मर्यादित नाही. आणि खास करून रायगडला आपण हे आंदोलन ठेवलं. जरी येताना त्रास झाला असेल पण सावली मात्र रायगडाची आमच्या अंगावर होती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कदाचित बुद्धी दिली असेल मुख्यमंत्र्याला. मला वाटत नव्हतं इतक्या लवकर फोन येईल. खाली हम पहलवान होने से नहीं चलता है, पहलवान पहलवान का आशीर्वाद भी हमारे पास था. नवस पास करायला नैवेद्य दाखवावं लागते आणि इथं मात्र अन्न त्याग करावं लागतंय. हे अपयश सरकारचं आहे. जर एखादा मंत्री, एखादा आमदार, एखादा खासदार मित्र त्याला सामान्य माणसाची जाण असेल तर त्याच्या भागातले दुःख दुसऱ्यानं आणून दिल्यापेक्षा त्याच्याजवळ डायरेक्ट जाणं, तो डायरेक्ट दुःखापर्यंत जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचे खरं प्रतिनिधित्व, खरं आमदार आम्ही समजतो. आणि म्हणून आज आपण हे सगळं करत असताना आता उद्या आपलं रक्तदान शिबिर आहे. मूकबधीर लोक येणार आहे, त्यांचे काही कॉल आलेले आहे. तसं उपोषण आज सुटलं पण उद्या भगतसिंगांचं शहीद दिन पण आहे. राजगुरू सुखदेव भगतसिंग, मी त्यांच्या गावले जाऊन आलो. लोक गोव्याला जातात, तिरुपती बालाजीला जातात, जा. पण भगतसिंगाच्या गावले जा, शिवाजी महाराजच्या गावले जा, आंबेडकरांच्या गावला जा. तिथं तुम्हाला देवाजवळ आशीर्वाद भेटल और यहाँ तुमको बल मिलने वाला है, प्रेरणा मिळते. जे प्रेरणादायी स्थळ आहे तिथं आपण गेलो पाहिजे. आणि मग उद्या भगतसिंगांचा शहीद दिन. माहित नाही तुम्हाला कसं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवाचे तुकडे तुकडे केले होते. एक पाय दुसऱ्या इकडे, हात दुसऱ्या इकडे, सगळं गाठोडं जमा करून घेतलं भगतसिंगांच्या नातेवाईकांना. 24 वर्षाचा भगतसिंग
घरदार या एवढ्या मोठा तर वाडाच होता भगतसिंगांचा. सगळंच पायाखाली होतं, सोनं नाणं सगळं पायाखाली होतं. इन्क्लाब जिंदाबाद सगळं सोडलं आणि संसदेत बॉम्ब टाकून दिला. हम उनके जात वाले हैं, कभी गरज करें तो हम भी वो भी कर देंगे साले. आणि उद्या अशा भगतसिंगांचा शहीद दिन इथं आहे. काय योग आहे बघा. 20 तारखेला 14 तळ्याचा लढा सुरू झाला. आपण 21ला बसलो. रायगडाचा पायथ्याशी आहे आणि जेव्हा समाप्त होतं तेव्हा शहीद दिन आहे. क्या बडी बात है. योगायोग जसे लग्नाचे जुळते किंवा संपत्तीचे जुळते तसे आंदोलनाचे काय योगायोग आहे. आमचं आंदोलन 21 तारखेला रक्तदान करून आपण समाप्त करतोय. हा योगायोग आहे. आणि मग असा योगायोग हा कर्मातून येतं, पूजागिजेतून नाही येत. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी आहे. आणि मग अशा कर्मयोगातून उद्याचा दिवस आपल्याला भेटला. ज्याला जाणं शक्य आहे त्यानं जावं. उद्या अधिक फौजफाटा येणारच आहे. ज्यांना काम असेल, गाडीचं भाडं वाढत असेल, उद्या रक्तदान शिबिर करू आणि बजेटचं बुक आपण जाळू. अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांना काहीच ठेवलं नाही. राज्याच्या आणि तिकडे केंद्राच्या पण ही लढाई एकदा झाली का आपण केंद्राला सुद्धा चारही कोपरे चित केल्याशिवाय राहणार नाही. एकदा महाराष्ट्राचा आपला हा गड किल्ला ताब्यात आला तर पूर्ण भारत भ्रमण आपण करू आणि पुऱ्या भारतातले दिव्यांग आपण जमा करू आणि पूर्ण भारतभर केंद्राला आपण सळो की पळो करून टाकू. मोदीजीनं आम्हाला अपंगाचं दिव्यांग केलं, पण बगर गद्याचं बगर तलवारीचं लढ म्हणतोय. आता ही गोष्ट आपल्याला मोदीजींच्या लक्षात आणून द्यावं लागेल. तलवार और ढाल तुम्हारे पास है और हमको खाली नाम देकर आप खुश हो गए, कैसी बात होगी. आणि म्हणून हे सगळं आम्हाला तिथं लढावं लागणार आहे. जातीपाती धर्माच्या पलीकडचा हा दुःखाचा, वेदनेचा, ममतेचा, समतेचा, आदरतेचा, जिव्हाळ्याचा किती जवळचं नातं आपलं दोघा सगळ्यांचं निर्माण झालेलं आहे. एकमेकाला आपण आपापल्या घरचे असे समजायला लागलो आहे. लढा लढताना माणसं तुटतात, पण लढा लढताना इथं माणसं जुळल्या गेले हे आमच्यासाठी महत्त्वाचं. म्हणून आपल्या सर्वांचं खरं तर लक्ष्मीबाई आमच्या काजलताई यांनी पण उपोषण केलं होतं. त्यांनी सांगितलं नाही कोणाला. आणि सगळ्यांनी तुमची पण मानसिकता होतीच उपोषण करायची, पण मी मुद्दाम म्हटलं का अगर एक से होता है तो 10 क्यों गाय को हाथ लगाएंगे उसको. तुमचा मुखिया जर बसला है उपोषणाला तो बाद में आप बैठना ना, जब हमारा नहीं होगा. हम लड़ रहे थे उसको. आणि पहिल्यांदा त्रास झाला मला. पहिले एवढा त्रास व्हायचा नाही. मी 11 दिवस उपोषण बसलो. पण पहिल्यांदा डोकं दुखायला लागले. काय माहीत, अंदाजे माहीत नाही मला, पण पहिल्यांदा डोकं दुखत होतं. नाहीतर मला याचा काही त्रास होत नाही. असो, आपण सर्वांनी सगळ्यांची एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आपण सगळे लोक भाग्यवान आहे. जाताना जमलंच तर 14 तळ्याची मला वाटतं त्याचंही दर्शन घ्या. रायगडाची माती घेऊन जा, ती घरी ठेवा, आठवण म्हणून जा. ती माती घेऊन जाताना पुन्हा स्मरण करा का मी माझ्यासाठी नाही तर मी माझ्या गावासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी आहे. अशा प्रकारच्या भूमिका आपण घ्याव्या. आपण सर्वांनी, सर्व पदाधिकारी इथं आले, बैठक झाली नाही, पण आता नंतर घेऊ आपण बैठक. आपण जेव्हा वेळ पडली तर आता हा मोसम आहे, माली थोडी मानसिकता नाही आहे. सातव असेल, खोत असेल, सगळे लोकांनी, बडे असेल त्याने चांगली मेहनत घेतली. प्रचंड सोळंकी आहे. मी त्याला असंच समजायचं म्हटलं हा काय आपल्याला नसलं डुबून टाकत. उसने जमा दिया रोल उसने अपना. त्या दोघांसाठी टाळ्या वाजवा. त्या धरून मी विदर्भातला आणि आंदोलन आपण इथं करतो आहे. पहिले तर इथं आजूबाजूला कोणी नाहीच आहे. मग आमचा एक मेळावा झाला. मोकल साहेबांना मेळावा ठेवला मानगावला.
आणि तिथं कार्यकर्ते सगळे भेटले. त्या रायगडचे तालुका प्रमुख कोणतरी आहे का इथे? कुठे गेले सुनील? हां, ते असेल तर ठीक आहे. या सगळ्यांनी मेहनत घेतली, आपणही मेहनत घेतली आणि मेहनत घेतली. तुम्ही होती म्हणून मेहनतीला फळ आलं. तुम्हीच नसते तर आम्ही एकासाठी झाडू मारला असता का? आखरी हे सगळं शरीर तुमच्यावरच जातं. तुम्हीच महत्त्वाचे आहे. स्टेजवर बसणाऱ्या पुरते लोक आले असते तर इथला ग्रामसेवक भेटायला आपल्याला आला नसता. पण आपण सर्व आल्यामुळं याला खरी रंगत आली आणि ह्या रंगत खरीच अशीच तुमच्या आयुष्यामध्ये असे रंग नेहमी येऊ. आपण नेहमी अशा पद्धतीनं ह्या आंदोलनातूनच नाही तर येणारा काळ तुमचा सगळ्यांचा अतिशय सुंदर आणि खुशीचा आणि आनंदाचा जावो. एक म्हातारी कोकणातलीच होती, मला इथून नंबर घेतला. एकटीच आली एस टीनं. कोणं सांगितलं मला माहीत नाही. तिचं नाव घ्यायचं राहिलं मला. आणि मला 3:30 वाजता एस टी आहे म्हणे, आता तिनं जातो म्हणे. मी म्हटलं तू एकटीच आली? मी एकटीच आली म्हणे. कोणतरी तिला काय माहीत झालं माहीत नाही. आणि 2 दिवस थांबली ती म्हातारी. एका पायानं तुटलेला पाय आणि 70 वर्षाची होती. ह्या व्हिडिओ कॅमेऱ्यांना त्यांनी घेतले नाही. हे बयाळ आहे तेवढे, काय घ्यावं ते घेतले असेल तर फारच चांगलं, नाही तर हे लय बयाळ असतं. एवढा चांगला क्षण इलेक्ट्रॉनिक मीडियाला घेता आला नाही, हे त्यांचा दुःख आहे, हमारा दुःख नाही आहे, हे हमारी वेदना नहीं है. हे एवढा चांगला हा आपला आंदोलन मीडियाला दखल घेता नाही आलं, हे उनकी बात है, हमारी बात नहीं है. आणि अशा सगळ्या या व्यवस्थेमध्ये पैसे आमच्याजवळ नव्हते, तर पडल्यामुळं आमचा मोठा वांदा झाला. उसने त्या महेश बडेने सांगितलं तू 5 लाख जमवून आण. त्यानं 7 लाख जमवले आणि असं करत करत आमचे 10, 15, 20 लाख रुपये जमले. कारण आखरी व्यवस्था ही महत्त्वाची असते ना. तुम्ही आले तुमच्या पैशानं, पण इथं बसाची व्यवस्था नाही, जेवणाचे. खरंच तर संतोष पवार नगरचे आणि परदेशी आणि इतकं चांगलं जेवण दिलं, चांगलं दिलं ना जेवण, आणि इतकं मन लावून दिलं का घरी गेल्यानंतर त्यांच्यासाठी आणि या सगळ्या कार्यकारी लोकांसाठी एकदा त्यांच्यासाठी आशीर्वाद मागा आणि टाळ्या वाजवा. कसं आहे, लग्नातलं जेवण वेगळं असतं, आंदोलनातलं जेवण वेगळं असते. लग्नात दोघांच्याच खुशीसाठी जेवण होतं, हे तो हजारो लाखो लोगों की खुशी के लिए खाना था. लग्नात काय नवरा बायको खुशी राहिली पाहिजे म्हणून जेवण असते, पण हे सगळ्यांचे खुशी, सगळ्यांना आनंद भेटो याच्यासाठी नगरवरून ती टीम आली आणि त्यांनी इथं स्वतःहून एक पैसे आम्ही दिले नाही, त्यांनी स्वतः खर्च उचलला आणि सगळं जेवण त्यांच्याकडून झालं, म्हणजे आमचा तो खर्च वाचला. असो, आपण सर्व आलात, सगळ्यांचे नाव घेत नाही. हे आमची लक्ष्मी माऊली आहे, हे मोठी कणखर आहे. बऱ्याच लोक लिहू देत नव्हते, मग लोक म्हणत जाय विदेश शिव्या देत जाय, पण तिला वाटत जाय बच्चूकडे त्रास नाही झाला पाहिजे. बा असतं, कोणाला असं वाटते का कोणाचं आपलं वेगवेगळेपण असतं. आणि आपण सगळ्यांना अतिशय, मला वाटते आंदोलनही झालं, आपलं भेटणंही झालं. एका आंदोलनात काय काय भेटलं असं लिहून ठेवा तुम्ही घरी. आणि मग तुम्हाला माहीत असेल का जे घरी बसले होते ते मूर्खात गेले, आम्ही इथं आलो ते खऱ्या अर्थानं शायनेपणात आलो. कारण आयुष्य जगताना अगर मार्ग बना देते हो, बड़ा रास्ता बना देते हो, तो फिर छोटा जो हमारा व्यक्तिगत रूप का रास्ता है, मोठा रस्ता जेव्हा माणूस करतं तेव्हा आपल्या आयुष्यातला स्वतःचा रस्ता आपोआप बनत असतो. महामार्ग बना है कि तो खुद का मार्ग तो बन ही जाता है. म्हणून तुम्ही ते महामार्ग बनवणारे आहे. तुमचा मार्ग व्यक्तिगत कोणी अडू शकणार, कारण ती ताकद इथं तुम्हाला भेटली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.